आज तुम्हाला नवीन अशा रानभाजीची ओळख करून देणार आहे। हे बघा, इथे घराच्या बाजूला पडीत जमिनीवर खूप साऱ्या रानभाज्या उगवल्या आहेत आणि आज मी तुम्हाला एक खूप अशी पौष्टिक रानभाजी दाखवणार आहे। तर ही रानभाजी बघा, ही बघा, याचे देठ असे लाल आहेत। ही भाजी चवडीच्या भाजीसारखीच याची टेस्ट लागते, खूप सुंदर आहे। या भाजीचे कोवळे पानं आणि आपण देठ खुडून याची भाजी आपण बनवून खाऊ शकतो। ही शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। या रानभाजीचे नाव आहे माठ। ही बघा अशी आहे। ही पण भाजी रस्त्याच्या आजूबाजूला किंवा पडीत जमिनीवर, कुठेही शेतावर पावसाळा लागल्यानंतर आपोआप उगवते आणि ही भाजी खायला पण खूप सुंदर लागते आणि रानभाजी म्हणूनच ओळखली जाते। ही भाजी पावसाळ्यात बाजारात सुद्धा विकायला येते। आज ही भाजी बाजारातून आणल्यानंतर हिचे कोवळे पानं आणि देठ आपण खुडून घेऊ आणि हिला छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ आणि त्यानंतर चवडीच्या भाजीसारखी आपण हिला भाजी बनवू। भाजी वारंवार जर आपण खात राहिलो तर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम पण कमी होणार। माठेच्या भाजीचा आहारात नियमित समावेश केल्यास त्वचा विकार कमी होतात। शरीरातील चरबी कमी करण्यासाठी देखील ही भाजी खूप उपयुक्त आहे। थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी माठ भाजी खाणे फायदेशीर आहे। माठ भाजीमध्ये अनेक पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते। ही भाजी सांधेदुखीवर सुद्धा उपयोग करतात। काही ठिकाणी माठ भाजीचा मुळव्याधसाठी सुद्धा उपयोग केला जातो। माठ भाजी पचनासाठी पण हलकी आहे, त्यामुळे पचनक्रिया पण सुधारते। अशा प्रकारे माठ या रानभाजीमध्ये असंख्य औषधी गुणधर्म असल्यामुळे आपण ती नियमित खाल्ली पाहिजे। ती माठीची भाजी आपण आता छान खुडून घेतलेली आहे आणि याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ, त्याची भाजी बनवू। पास अर्धा किलो ही माठेची भाजी आहे आणि याच्यासाठी मी 2 पडी भरून तेल घेतलेलं आहे आणि ते कढईमध्ये छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी मोठे 2 कांदे चिरून घालत आहे। या भाजीला कांदे जास्त लागतात, त्यामुळे मी पहिल्यांदा कांदे घातलेले आहे आणि आता जिरे घालणार आहे। तुम्ही सुरुवातीला पण जिरे घालू शकता। आणि अर्धा किलो भाजीसाठी मी एवढ्या ओल्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। या थोड्या जास्त तिखट असल्यामुळे मी कमी घेतलेल्या आहेत। कांदे थोडे लालसर छान परतल्यामुळे आता मी मिरची घातलेली आहे। कांदे मिरची छान परतल्यामुळे आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे। कांदे मिरची मीठ छान मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मी ही धुवून ठेवलेली माठेची भाजी घालत आहे। ही माठेची भाजी मिक्स करता करताच अर्धी शिजलेली आहे। आता मी याला 5 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेणार आहे। 5 मिनिट ही भाजी आता शिजल्यावर बघा
यामधील पूर्ण पाणी झालेले आहे आणि ही भाजी चवळीच्या भाजीसारखीच दिसते आणि चवीला पण थोडीफार तशीच लागते, पण ही खूप पौष्टिक असते। त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघून अशी माठेची भाजी बनवून खा। आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।